ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 15. गृहस्थासाठी मोक्ष धर्माचे वर्णन. नारद म्हणाला, युधिष्ठिरा, काही ब्राह्मणांची निष्ठा कर्मामध्ये, काहींची तपश्चर्येमध्ये, काहींची वेदांचा स्वाध्याय आणि निरूपणामध्ये, काहींची आत्मज्ञान संपादन करण्यामध्ये, तर काहींची योग साधनेत असते. गृहस्थाने श्राद्ध किंवा देवपूजेच्या वेळी आपल्या कर्माचे अक्षय फळ मिळण्यासाठी ज्ञाननिष्ठ ब्राह्मणालाच हव्य कव्याचे दान करावे. तसा न मिळाल्यास इतरांना त्यांच्या योग्यतेनुसार दान द्यावे. श्राद्धाच्या वेळी देवासाठी 2 आणि पितरांसाठी 3 किंवा दोन्हीकडे एकेका ब्राह्मणास भोजन द्यावे. धनवान असणाऱ्याने सुद्धा यापेक्षा अधिक विस्तार करू नये, कारण आपतेष्टांचा विस्तार केल्याने देश कालानुसार श्रद्धा, पदार्थ, पात्र आणि पूजन व्यवस्थित होत नाही. देश आणि काळ जुळून आल्यावर मुनींना देण्यायोग्य शुद्ध अन्न भगवंतांना नैवेद्य दाखवून श्रद्धेने आणि विधीपूर्वक सत्पात्र व्यक्तीस दिले असता ते सर्व कामना पूर्ण करणारे अक्षय फळ देतील. अन्न समर्पण करतेवेळी देव, ऋषी, पितर, अन्य प्राणी, स्वजन आणि स्वतःला सुद्धा परमात्मा स्वरूपात पाहावे. धर्माचे मर्म जाणणाऱ्या पुरुषांनी श्राद्धाच्या वेळी मांस अर्पण करू नये आणि स्वतःही खाऊ नये, कारण मुनींना योग्य अशा अन्नाने पितरांना अत्यंत प्रसन्नता लाभते, तशी पशुहिंसेने नाही. ज्या लोकांना सद्धर्म पालनाची इच्छा आहे त्यांच्यासाठी कोणत्याही प्राण्याला काया वाचा मनाने कोणत्याही प्रकारचे कष्ट न देणे यासारखा श्रेष्ठ धर्म नाही. यज्ञाचे मर्म जाणणारे काही ज्ञानी लोक ज्ञानाने प्रज्वलित केलेल्या आत्मसंयमरूप अग्नीमध्ये कर्ममय यज्ञाचे हवन करतात आणि बाह्य क्रियाकर्मापासून विरक्त होतात. जेव्हा एखादा पशु, पुरोडाश इत्यादी द्रव्यमय यज्ञाने यजन करू इच्छितो तेव्हा आपल्या प्राणांचे पोषण करण्यासाठी हा निर्दयी मूर्ख आपल्याला निश्चितपणे मारील या विचाराने सर्व प्राणी घाबरून जातात. म्हणून धर्म जाणणाऱ्या मनुष्याने प्रारब्धानुसार दररोज मिळणाऱ्या मुनिजनांना योग्य अशा अन्नाने आपली नित्य नैमित्तिक कर्मे करावीत आणि त्यात संतुष्ट असावी. विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि छल या अधर्माच्या 5 शाखा आहेत. अधर्माप्रमाणेच या सर्वांचाच धर्म जाणणाऱ्या पुरुषांनी त्याग करावा. धर्मबुद्धीने करून सुद्धा ज्या कर्मामुळे आपला धर्म बिघडतो तो विधर्म होय. आपल्याखेरीज अन्य माणसासाठी उपदेश केला गेलेला धर्म परधर्म होय. पाखंड किंवा दंभ म्हणजे उपधर्म किंवा उपमा होय. शास्त्र वचनांचा विपरीत अर्थ लावणे हा छल होय. आपल्या आश्रमाहून वेगळ्या धर्माला माणूस स्वच्छेने धर्म मानतो तो आभास होय. आपापल्या स्वभावाला अनुकूल जो वर्णाश्रम धर्म असतो तो कोणाला शांती देणार नाही बरे. निर्धन अशा धर्मात्म्या पुरुषांनी शरीर निर्वाहासाठी किंवा धर्मासाठीही धन मिळवण्याचा प्रयत्न करू नये, कारण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता अजगराची जशी उपजीविका चालते त्याचप्रमाणे निवृत्तीपरायण पुरुषाची निवृत्तीच त्याची उपजीविका चालवते. आत्मसुखात रममान होणाऱ्या निष्क्रिय पण संतुष्ट पुरुषाला जे सुख मिळते ते जो इच्छेने आणि लोभाने धनासाठी वनवन हिंडतो त्याला कसे बरे मिळू शकेल. जसे पायात जोडे घालून चालणाऱ्याला काट्याकुट्याची भीती वाटत नाही, त्याचप्रमाणे ज्याच्या मनात संतोष आहे त्याला नेहमी सर्व काही सुखच सुख असते. राजा, माणूस फक्त पाण्यावर सुद्धा संतुष्ट राहून जगत नाही का, परंतु जननेंद्रिय आणि जीभ यांच्यामुळे दिनवाना होऊन बिचारा कुत्र्यासारखा जगतो. असंतुष्ट ब्राह्मणाचे इंद्रियाच्या लोलुपतेमुळे तेज, विद्या, तपश्चर्या आणि यश क्षीण होतात आणि त्याचे ज्ञानही नाहीसे होते. तहान आणि भूक शमल्यानंतर खाण्यापिण्याची इच्छा संपते. आपले काम झाल्यानंतर क्रोध सुद्धा शांत होतो. परंतु जरी माणसाने पृथ्वीवरील सर्व दिशांकडील राज्य जिंकून घेतले आणि त्यांचा उपभोग घेतला तरी लोभाचा शेवट मात्र कधीच होत नाही. अनेक विषयांचे जाणकार, शास्त्रातील शंकांचे समाधान करणारे आणि विद्वानांच्या सभांचे सभापती असणारे विद्वान सुद्धा असंतोषामुळे अधपतित होतात. संकल्पाचा त्याग करून कामाला, कामनांचा त्याग करून क्रोधाला, अर्थाला अनर्थ समजून लोभाला आणि तत्वविचाराने भयाला जिंकले पाहिजे. अध्यात्म विद्येने शोक आणि मोह यावर, संतांच्या सेवेने दंभावर, मौनाच्या द्वारा योग साधनेतील विघ्नांवर आणि शरीर प्राण इत्यादींना क्रियाशून्य करून हिंसेवर विजय मिळवला पाहिजे. आधी भौतिक दुःखाला दयेने, आधी दैविक वेदनांना समाधीने आणि आध्यात्मिक दुःखाला योग बलाने, तसेच झोपेला सात्विक गोष्टींच्या सेवनाने जिंकले पाहिजे. सत्वगुणाच्या योगाने रजोगुण, रजोगुणावर आणि विरक्तीने सत्वगुणावर विजय मिळवला पाहिजे. श्री गुरुभक्तीने या सर्वांवर माणसाला सहज विजय मिळवता येतो. हृदयामध्ये ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणारे गुरुदेव साक्षात भगवंतच आहेत. जो दुर्बुद्धी पुरुष त्यांना सामान्य माणूस समजतो त्याचे सर्व शास्त्रांचे श्रवण
हत्तीच्या स्नानाप्रमाणे व्यर्थ होय. मोठमोठे योगेश्वर ज्यांच्या चरणकमलांच्या अनुसंधानात राहतात, प्रकृती आणि पुरुषाचे अधीश्वर असलेले ते श्रीगुरु साक्षात भगवंतच असतात. लोक त्यांना अज्ञानाने माणूस समजतात. शास्त्रामध्ये जितके नियम सांगितले आहेत त्यांचे तात्पर्य हेच आहे की कामादी 6 शत्रूंवर 6 इंद्रियांवर विजय मिळवावा. एवढे करूनही जर त्या नियमाने भगवंताचे ध्यान करता आले नाही तर सारा खटाटोप व्यर्थ आहे. जसे शेती, व्यापार आणि त्यापासून मिळणारे फळ सुद्धा योग साधनेचे फळ जे भगवत प्राप्ती ते देऊ शकत नाही, त्याचप्रमाणे दांभिक माणसाने केलेली लोकोपयोगी किंवा यज्ञयागादी कर्मे कल्याणकारी होत नाहीत, उलट अनर्थकारक फळ देतात. जो आपल्या मनावर विजय मिळवू इच्छितो त्याने आसक्त्याने संग्रह यांचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा. एकांतात एकट्यानेच राहावे आणि भिक्षेवर मिळालेली मर्यादित भोजन करावे. राजा, पवित्र आणि सपाट जमिनीवर आपले आसन अंथरावे आणि त्यावर सुखावर रीतीने सरळ व स्थिर बसून ओंकाराचा जप करावा. जोपर्यंत मन विषयांपासून परावृत होत नाही तोपर्यंत नाकाच्या टोकावर दृष्टी एकाग्र करून पूरक, कुंभक आणि रेचक करून प्राणायाम करावा. बुद्धिमान माणसाने कामनांच्या आवेगाने भटकणारे चित्त जिथे जिथे जाईल तेथून तेथून त्याला परत खेचून आणून हळूहळू हृदयात स्थिर करावे. जेव्हा साधक नेहमी अशा प्रकारे अभ्यास करतो तेव्हा इंधन न मिळालेला अग्नी जसा विझून जातो त्याप्रमाणे थोड्याच काळात त्याचे चित्त शांत होते. अशा प्रकारे जेव्हा कामादी विकार उत्पन्न न झाल्यामुळे सर्व वृत्ती अत्यंत शांत होतात तेव्हा चित्ताला ब्रह्मानंदाचा स्पर्श होतो. पुन्हा ते कधी विकारयुक्त होत नाही. जो संन्यासी अगोदर धर्म, अर्थ आणि कामाचे मूळ कारण असलेल्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून पुन्हा त्यांचे सेवन करतो तो निर्लज्ज आपणच ओकलेले पुन्हा खातो. जे आपल्या शरीराला अनात्मा, नाशवंत आणि विष्टाक्रमी तसेच राख समजले होते तेच मूर्ख पुन्हा त्याला आत्मा समजून त्याची प्रशंसा करू लागतात. कर्माचा त्याग केलेले गृहस्थाश्रमी, व्रतांचा त्याग केलेला ब्रह्मचारी, गावात राहणारा वानप्रस्थ आणि इंद्रिय लोलुप संन्यासी हे चारही आश्रमांना कलंकभूत आहेत आणि आश्रमांचे विनाकारण ढोंग करतात. भगवंताच्या मायेने मोहित झालेल्या त्या मूर्खांची कीवच केली पाहिजे. आत्मज्ञानाने ज्याच्या सर्व वासना नष्ट झाल्या आहेत आणि ज्याने आपल्या आत्म्याला परब्रह्म स्वरूप जाणले आहे तो कोणत्या इच्छेने आणि कशासाठी इंद्रियांच्या अधीन होऊन आपल्या शरीराचे पोषण करेल. उपनिषदांमध्ये असे सांगितले आहे की शरीर रथ आहे, इंद्रिये घोडे आहेत, इंद्रियांचा स्वामी मन लगाम आहे, शब्दादी विषय रस्ता आहे, बुद्धी सारथी आहे, चित्त हेच भगवंतांनी निर्माण केलेली बांधण्याची मोठी दोरी आहे. 10 प्राण धुरा आहेत, धर्म व अधर्म चाके आहेत आणि यांचा अभिमानी जीव रथी म्हटला गेला आहे. ओंकार हेच त्या रथीचे धनुष्य आहे. शुद्ध जीवात्मा बाण आणि परमात्मा लक्ष आहे. या ओंकाराच्या जपाने अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन केले पाहिजे. राग, द्वेष, लोभ, शोक, मोह, भय, मद, मान, अपमान, दुसऱ्यांच्या गुणांमध्ये दोष पाहणे, कपट, हिंसा, मत्सर, दुराग्रह, प्रमाद, भूक आणि निद्रा हे आणि असेच अनेक जीवांचे शत्रू आहेत. त्यामध्ये रजगुण आणि तमोगुण प्रधान वृत्ती प्रबळ शत्रू आहेत. काही वेळा सत्वगुण प्रधान वृत्ती सुद्धा शत्रू असतात. हा मनुष्य शरीररूप रथ जोपर्यंत आपल्या स्वाधीन आहे आणि सर्व इंद्रिये कार्यरत आहेत तोपर्यंत श्री गुरुदेवांच्या चरणकमलाच्या सेवेने धारदार केलेल्या ज्ञानाची तीक्ष्ण तलवार घेऊन भगवंताच्या बळावर या शत्रूंचा नाश करून स्वराज्य सिंहासनावर विराजमान व्हावी आणि नंतर अत्यंत शांतपणे या शरीराचा सुद्धा त्याग करावा. अन्यथा बेसावध जीवाला हे इंद्रियरूप दुष्ट घोडे आणि दुर्बुद्धीरूप सारथी बळत्याच रस्त्याने घेऊन जाऊन विषयरूप लुटारूंच्या हातात देतील. ते चोर, सारथी आणि घोड्यासहित या जीवाला मृत्यूचे अत्यंत भय असणाऱ्या घोर अंधकारमय संसाराच्या विहिरीत ढकलून देतील. वैदिक कर्मे 2 प्रकारची असतात, प्रवृत्तीपर व निवृत्तीपर. प्रवृत्तीपर कर्ममार्गाने संसाराची रझार चालू राहते आणि निवृत्तीपर ज्ञान किंवा भक्ती मार्गाने मोक्ष प्राप्ती होते. शेन यागादी हिंसामय याग, अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास, चातुर्मास्य, पशुयाग, सोमयाग, वैश्वदेव, बलिहरण इत्यादी द्रव्यमय कर्मांना इष्ट म्हटले जाते आणि देवालय, बगीचे, विहिरी बांधणे, पानपोळी घालणे यासारखी लोकोपयोगी कामे ही पूर्त कर्मे होत. ही सर्व प्रवृत्तीपर काम्य कर्मे आहेत आणि ती अशांतीला कारण ठरतात. हे राजा,
मेल्यानंतर प्रवृत्तीमार्गी पुरुष चरू पुरोडाश इत्यादी द्रव्यांच्या सूक्ष्म भागापासून बनलेले शरीर धारण करून धूमाभिमानी देवतांच्या जवळ जातो. नंतर तेथून अनुक्रमे रात्र कृष्ण पक्ष आणि दक्षिणायन यांच्या अभिमानी देवतांजवळ जाऊन चंद्रलोकात जाऊन पोहोचतो. येथून पुण्यभोग भोगून झाल्यावर त्याचा तेथील देह नाहीसा होऊन पावसाच्या वृष्टीतून त्याचा सूक्ष्म देह अनुक्रमे वनस्पती अन्न आणि वीर्य यांच्या रूपात परिणत होऊन पितृयान मार्गाने पुन्हा या लोकात जन्म घेतो. अशा रीतीने त्याच्या पुण्यकर्मानुसार त्या लोकात जाऊन पुण्यभोग संपल्यानंतर पुन्हा पुन्हा जन्म घेतो. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंतच्या सर्व संस्काराने युक्त असलेला निवृत्तीमार्गी द्विज सर्व द्रव्य यज्ञांचे ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या इंद्रियामध्ये हवन करतो. इंद्रियांना दर्शनादी संकल्परूप मनामध्ये, मनाला परावानीमध्ये आणि परावानीला वर्ण समुदायांमध्ये, वर्ण समुदायाला अ उ म या 3 स्वरांच्या रूपात राहणाऱ्या ओंकारामध्ये, ओंकाराला बिंदूमध्ये, बिंदूला नादामध्ये, नादाला सूत्रात्मा रूप प्राणामध्ये आणि प्राणाला ब्रह्मामध्ये लीन करतो. अशा रीतीने तो निवृत्तीनिष्ठ ज्ञानी अनुक्रमे अग्नी सूर्य दिवस माध्यान्ह शुक्ल पक्ष पौर्णिमा आणि उत्तरायणाच्या अभिमानी देवतांच्या जवळ जाऊन ब्रह्मलोकात पोहोचतो. आणि तेथील भोग समाप्त झाल्यावर तो स्थूल उपाधियुक्त असलेले विश्व शरीर सूक्ष्म रूपाने विलीन करून सूक्ष्म उपाधियुक्त तैजस होतो. नंतर सूक्ष्म उपाधीचा कारण शरीरामध्ये लय करून कारणोपाधिक प्राज्ञ होतो. नंतर त्या शरीराचा लय करून तुरीय रूपात राहतो. अशा प्रकारे द्रश्यांचा लय झाल्यानंतर तो शुद्ध आत्माच राहतो. हेच मोक्षपद होय, याला देवयान मार्ग म्हणतात. या मार्गाने जाणारा आत्म्याचा उपासक अनुक्रमे एका देवतेकडून दुसऱ्या देवतेकडे जात ब्रह्मलोकापर्यंत जातो आणि तिथे आपल्या स्वरूपात स्थित होतो. तो पुन्हा जन्माला येत नाही. पितृयान आणि देवयान हे दोन्ही वेदाने सांगितलेले मार्ग आहेत. जो यांना शास्त्ररूप दृष्टीने जाणतो तो शरीरात राहूनही मोहित होत नाही. जो उत्पन्न होणाऱ्या शरीरांच्या आधी व शेवटी असतो, जो विषय रूपाने बाहेर आणि भोक्ता रूपाने आत असतो, तसेच कारण व कार्य, जाण्या आणि जाण्याचा विषय, वाणी आणि वाणीचा विषय, अंधार आणि प्रकाश इत्यादी वस्तूंच्या रूपामध्ये सर्व काही हा तत्ववेताच असतो. म्हणूनच मोह त्याला स्पर्श करू शकत नाही. आरसा इत्यादींमध्ये दिसणारे प्रतिबिंब विचार आणि युक्ती यांनी बाधित होऊनही सत्य वाटते. त्याचप्रमाणे इंद्रियांना दिसणाऱ्या वस्तू सत्य नाहीत. हे विचार युक्ती आणि आत्मानुभव यांनी सिद्ध होऊन सुद्धा खऱ्या वाटतात. या शरीराची निर्मिती पृथ्वी वगैरे पंचमहाभूतांपासून झालेली नाही. तसेच ते त्या पंचमहाभूतांचा समूह नाही की परिणामही नाही. ते आपल्या अवयवांपासून वेगळे नाही की त्यांनी युक्त नाही, म्हणून ते मिथ्या आहेत. तशीच पंचमहाभूते सुद्धा अवयवी असल्यामुळे त्यांच्या अवयवांपासून सूक्ष्म भूतांपासून वेगळी नाहीत. पुष्कळ विचार केल्यानंतरही अवयवांच्या व्यतिरिक्त अवयवीचे अस्तित्व सापडत नाही, म्हणून ते असत आहे असेच सिद्ध होते. तेव्हा हे अवयव सुद्धा असत्य आहेत हे आपोआपच सिद्ध होते. अज्ञानामुळे जोपर्यंत एकाच परमतत्वामध्ये अनेक वस्तूंचे भेद जाणवतात, तोपर्यंत सारखेपणामुळे हा भ्रम राहतो की ज्या वस्तू अगोदर होत्या त्याच आताही आहेत. स्वप्नात ज्याप्रमाणे जागृती, झोप इत्यादी अवस्थांचे वेगवेगळे अनुभव स्वप्न असेपर्यंत सत्य असतात, तसेच अज्ञान असेपर्यंत विधी निषेधाचे शास्त्र असते. जे विवेकी पुरुष स्वानुभूतीने आत्म्याच्या भावाद्वैत, क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत अशा त्रिविध अद्वैताचा साक्षात्कार करून घेतात, ते जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि दृष्टा, दर्शन, दृश्य हे भेदरूप स्वप्न असल्याचे जाणून त्याचा त्याग करतात. वस्त्र जसे सूतरूपच असते, तसेच कार्य सुद्धा कारणरूप आहे, त्यामध्ये भेद नाही असे जाणणे म्हणजेच भावाद्वैत होय. म्हणजेच परमात्मा व विश्व एकरूप मानणे म्हणजे भावाद्वैत होय. युधिष्ठिरा, मन, वाणी आणि शरीराने होणारी सर्व कर्मे स्वतः परमात्म्यामध्येच होत आहेत हा भाव ठेवून सर्व कर्मे त्याला समर्पण करणे हे क्रियाद्वैत होय. स्वतः स्त्री, पुत्रादी, नातलग व इतर सर्व प्राणी यांचे स्वार्थ व भोग एकच आहेत आणि त्यांचा भोगता जीव हाच परमात्मा आहे. या प्रकारचा विचार म्हणजे द्रव्याद्वैत होय. युधिष्ठिरा, ज्या पुरुषाला जे द्रव्य ज्यावेळी ज्या उपायाने घेणे निषिद्ध नसेल ते द्रव्य घेऊन त्याने आपली कर्मे करावीत. आपत्तिकाल वगळता
यापेक्षा वेगळे काही करू नये. महाराज, वेदांनी सांगितलेल्या या तसेच इतर सर्व स्वकर्माच्या अनुष्ठानाने भगवत भक्त मनुष्य घरात राहून सुद्धा श्रीकृष्णांना प्राप्त करतो. युधिष्ठिरा, हेच पाहना, तुम्ही आपले स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने मोठमोठ्या विपत्ती पार करून गेलात आणि त्यांच्याच चरणकमलांच्या सेवेने सर्व भूमंडळ जिंकून घेऊन राजसुयादी यज्ञ केले. पूर्वीच्या महाकल्पामध्ये पूर्वजन्मी मी एक गंधर्व होतो. माझे नाव उपब्रह्मण होते आणि गंधर्वामध्ये मला मोठा मान होता. सौंदर्य, कोमलता, माधुर्य आणि सुगंध यामुळे मी अत्यंत सुंदर दिसत होतो. स्त्रिया माझ्यावर अतिशय प्रेम करीत. मी उन्मत्त आणि अत्यंत विलासी होतो. एकदा देवांच्या ज्ञानसत्रात प्रजापती आले होते. भगवंताच्या लीलांचे गायन करण्यासाठी गंधर्वांनी अप्सरांना बोलावले होते. ते कळल्यानंतर मी स्त्रियांसह वेड्यासारखा गात तिथे गेलो. हा आपला अनादर करीत आहे असे प्रजापतींना वाटून त्यांनी आपल्या सामर्थ्याने मला शाप दिला की तू आमची अवहेलना केली आहेस, म्हणून तुझी सर्व संपत्ती नष्ट होऊन तू लवकरच शूद्र होशील. त्याच्या शापाने मी दासीपुत्र झालो. परंतु त्या शूद्र जीवनातही महात्म्यांचा सहवास आणि सेवा शुश्रूषा झाल्यामुळे मी पुढच्या जन्मी ब्रह्मदेवाचा पुत्र झालो. गृहस्थांचा पापनाशक धर्म मी तुला सांगितला. या धर्माच्या आचरणाने गृहस्थ सुद्धा संन्याशांना मिळणारे परमपद अनायासे प्राप्त करून घेतो. या मनुष्य लोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे, कारण तुमच्या घरी साक्षात परब्रह्म मनुष्य रूपात गुप्त रूपाने निवास करते. म्हणूनच साऱ्या जगाला पवित्र करणारे ऋषीमुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे येत असतात. महापुरुष नेहमी ज्यांच्यात शोधात असतात, जे माया नेश विरहित परम शांत परमानंदानुभव स्वरूप परब्रह्म आहेत, तेच तुमचे प्रिय हितैषी मामे भाऊ पूज्य आज्ञाधारक गुरु आणि स्वतः आत्मा श्रीकृष्ण आहेत. शंकर, ब्रह्मदेव इत्यादी सुद्धा आपली बुद्धी पणाला लावूनही ज्यांचे खरेखुरे वर्णन करू शकले नाहीत, त्यांची आम्ही मौन भक्ती आणि संयम यांनीच पूजा करतो. आमच्या या पूजेचा स्वीकार करून भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न होत. श्री शुक म्हणाला, देवर्षीचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिराला अत्यंत आनंद झाला आणि प्रेमभराने त्याने भगवान श्रीकृष्णाची पूजा केली. भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिराचा निरोप घेऊन आणि त्यांच्या सत्काराचा स्वीकार करून देवर्षी नारद निघून गेले. भगवान श्रीकृष्णच परब्रह्म आहेत हे ऐकून युधिष्ठिराच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. अशा प्रकारे मी तुला दक्ष कन्यांच्या वेगवेगळ्या वंशाचे वर्णन ऐकवले. त्यांच्याच वंशामध्ये देव, असुर, मनुष्य इत्यादी चराचर सृष्टी उत्पन्न झाली. या ठिकाणी 15वा अध्याय समाप्त झाला आणि 7वा स्कंद ही समाप्त झाला. भगवान श्री कृष्णार्पणमस्तु.